पनवेलच्या खारपाडा टोलनाक्यावरती वाहतूक कोंडी झाली, त्यामुळे वाहन चालकांचा संताप आणि मनसेने टोलनाका अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. वाहतूक सुरळीत. पालघर जिल्ह्यातील मनोरवाडा भिवंडी महामार्गाची दयनीय अवस्था. कंचाड ते गोरेफाटा मार्ग लुप्त होण्याच्या मार्गावर रस्त्यावर सध्या थोड्या डांबराचे अवशेष शिल्लक. रस्त्याच्या सुधारणेसाठी 2,70,00,000चा निधी मंजूर. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींचं याकडे दुर्लक्ष. ठाण्याच्या मुरबाडमध्ये कल्याण वाळशेज महामार्गाची दुरावस्था. मुरबाड ते सळगाव या रस्त्यादरम्यान खड्ड्यांचं साम्राज्य. वाहन चालवताना चालकांची तारेवरची कसरत. बीडमध्ये अहमदपूर अहिलानगर राष्ट्रीय महामार्गावरती धायगुडा पिंपळा गावाजवळ भला मोठा खड्डा. पाऊस पडला त्यानंतर वाहन चालकांना अडचणींचा सामना अनेक करावा लागतोय. जालन्याच्या परतूरमध्ये मापेगाव या ठिकाणच्या रस्त्याची दुरावस्था झाली. चिखलातून वाट काढण्याची शाळकरी विद्यार्थ्यांवर वेळ. रस्ता दुरुस्त करण्याची विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचीही मागणी. पालघरमधल्या घारगाव दगडखान या प्रकल्पावरती आज जनसुनावणी. वाढवण बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गाच्या भरावासाठी डोंगर संपादनाविरोधात स्थानिक आक्रमक झाले. जनसुनावणीच्या सभा मंडपाबाहेर स्थानिकांची घोषणाबाजी. भिवंडीमधील धोकादायक इमारतीच्या पाडकामासाठी पालिकेकडून हालचाली तीव्र. तर इमारत दुर्घटनेनंतर पाडकामाला रहिवाशांचा विरोध. पर्यायी निवासाबाबत लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय पाडकाम करू नका अशी रहिवाशांची आग्रही मागणी. नंदुरबार या ठिकाणच्या तोरणमाळमध्ये पर्यटनासाठी आलेल्या 2 गटांमध्ये राडा. सीताखाई पॉईंटवरती 2 गट भिडले, त्यामुळे काही काळ तणावही. मदधुंद पर्यटकांमुळे पर्यटनस्थळी महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. संबंधित व्हिडिओ 4 ते 5 दिवसांपूर्वीचा असल्याची देखील प्राथमिक माहिती. मध्य रेल्वेच्या विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकामध्ये लंच टाईमवरून गोंधळ झाला. 4ही तिकीट काउंटर एकाच वेळी बंद, त्यामुळे प्रवाशांचा संताप. विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकातील कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार. तिकीट काढण्यासाठी आलेल्या प्रवाशांची मात्र गैरसोय. साताऱ्याच्या पाटणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजोत्सव समाधान शिबिर अभियान संपन्न. मारळी या ठिकाणी हे अभियान संपन्न झालं. या अभियानामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. नंदुरबार मार्गे धावणारे खानदेश एक्सप्रेस आता आठवड्यातून 6 दिवस धावणार. नंदुरबारचे खासदार गोपाल पाडवी यांच्या पाठपुराव्याला यश. विद्यार्थी, नोकरदार आणि राजकीय नेत्यांना मुंबई जाण्यासाठी खानदेश एक्सप्रेस अत्यंत महत्त्वाची रेल्वे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत मोफत प्रवास. शाळेपासून घर लांब असणाऱ्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षण उपक्रमांतर्गत मोफत प्रवास किंवा वार्षिक 10,000 रुपये दिले जाणार. ईडीने भोंदू अशोक खराच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये नवे पुरावे सादर केले. 1,000 रुपये किमतीच्या अंगठ्यांची जोडी भक्तांना 2,62,000 विकली. जप्त केलेल्या अंगठ्या बनावट असल्याचं उघडकीस आलंय. ईडीने कोर्टामध्ये सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये हा प्रकार समोर. वाशिम नगर परिषदेच्या व्यापार संकुलातील दुकानाचे पीओपी छत कोसळल्याची घटना सीसीटीव्हीत कैद. पावसाचं पाणी साचलं, त्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे. कोणतीही मोठी जीवितहानी झालेली नाही. जळगावच्या चाळीसगावमध्ये 7 वर्षीय बालिकेवरील अत्याचार प्रकरणी न्यायालयाकडून आरोपीला 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा. याशिवाय 20,000 रुपयांचा दंड. पीडितेला 25,000 रुपये भरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश. अकोला आरोग्य विभागाच्या पथकाचा बुलडाण्यामध्ये छापा. अवैध गर्भलिंग निदान सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. त्यानंतर कारवाई. डॉक्टर गवईंसह 2 जण पोलिसांच्या ताब्यात. पुण्यात महापालिकेकडून 56 बोगस डॉक्टरांवरती कारवाई करून गुन्हे दाखल. गेल्या 13 वर्षांमध्ये बोगस डॉक्टरांवरती महापालिकेची कारवाई. महापालिका आयुक्तांच्या बैठकीत झालेल्या कारवाईबाबत आढावा. नाशिकमध्ये क्लासमध्ये बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून 2 गटांमध्ये हाणामारी. चॉपरने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न. या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल. सरकारवाडा पोलिसांकडून 4 संशयितांविरोधात गुन्हा दाखल. नागपूरच्या गिट्टी खदान पोलीस ठाण्यातून पळून गेलेल्या कुख्यात आरोपी आशिष विल्सनला पोलिसांकडून काही तासांमध्ये पुन्हा अटक. आरोपीवरती 11 गुन्हे दाखल. तर पोलीस ठाण्यातून आरोपी पळण्याची आठवड्यातली ही दुसरी घटना.